चला भावांनो, दाखवतो रायगडाची सफर, कारण हे सौंदर्य आम्हाला रोपवेला नसतं दिसलं भावांनो. नमस्कार मित्रांनो, मी शुभम स्वागत करतोय अजून एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण निघतोय रायगडला. आज तारीख आहे 19 जुलै, शनिवार आहे. तर आज आपण निघालोय रायगडला. सकाळचे 2:15 वाजलेत. मी आणि अभय निघतोय. अभय उठलाय, मी पण उठलोय. आता आम्ही फ्रेश होऊन 4पर्यंत निघायचा प्लॅन आहे. आता आम्ही 4पर्यंत पटकन फ्रेश होतो आणि मग निघू रायगडला. मित्रांनो, कसा मस्त दिसतोय हा रोड. एकदम आजच पावसात आपण जामपूर थांबलो होतो. गाडी इडलीची वाट बघतो आम्ही. इडली आली की मग खाऊन रायगडला निघू. चला इडली खाऊ आणि मग निघू. सीन बघा, एक नंबर झालाय नुसता. आणि निघालोय रायगडला आता इडली खाऊन. आणि आपल्या सोबतच आणि आजच सकाळी आम्हाला खबर मिळाली की रायगडचा पायरी मार्ग चालू झालाय वापस. आम्ही रोपवेने जायची प्लॅनिंग केली, पायरी मार्ग चालू झाला. आम्हाला ट्रेक करत जायचं होतं, पण पायरी मार्ग बंद असल्यामुळे आम्हाला रोपवेने जावं लागत होतं. नशीब एवढं चांगलं आहे की आज येणार तर आम्ही मग ट्रेक पण चालू झालो. आता निघू आपण ट्रेक करत करत. भावांनो, सीन बघा फक्त कसं. काय पाहिजे एवढा स्वर्गासारखा रायगड आणि त्याचा जाणार एवढा स्वर्गासारखा रोड. छान वाटते राव. त्यातून मागं बसून मस्त नजारे बघत बघत जाता येते मला.
बघा मित्रांनो रस्ता कसा आहे, या एकदा पावसाळ्यात ट्रेक करायला इकडं. रायगडच्या ट्रेकच्या नादाने ही पण सैर होईल एक रस्त्याची. भावांना आपण आलोय रायगडला. पायरी मार्गाच्या इथं कसं दिसतंय एकदा कमेंट करून सांगा बरं, कसा दिसतंय रायगड. रायगड म्हणजेच स्वर्ग सुख आहे, स्वर्ग सुख भटक्यांसाठी आणि शिवाजी महाराजांच्या श्रद्धाळूंसाठी. रायगडच्या पायथ्याशी आता बरोबर 8:35 झालेत. रायगडावरचे धबधबे ते सगळे चालू झालेत. 9:45 पर्यंत आम्ही ट्रेक चालू करू आणि मग आता मी व्हिडिओ पूर्ण करतो की दाखवतो तुम्हाला कसा ट्रेक करतोय आम्ही, काय माहिती. आता आम्ही ट्रेक चालू करतोच. सुरू झालाय रायगडाचा ट्रेक. चला भावांनो, दाखवतो रायगडाची सफर तुम्हाला. एकदम मस्त धुकं ते सगळं पडलंय आणि आता एक तर आपण रायगडावर गर्दी भरपूर आहे आज. मस्त वाटतं पण आज ट्रेक करायला. पायरी मार्ग बंद होता, आजच चालू झालाय पायरी मार्ग, म्हणून आज आम्ही पायरी मार्गाने चालू. रोपवेचा विचार करून आलो होतो पण हे बघा खाली दिसते. वीस टक्के झालाय भावानो आपला रायगड. मस्त पायऱ्या दिसतात एकदम पावसाळ्यात. पूर्ण धुकं धुकं पसरले सगळीकडं. आम्ही करतोय ट्रेक. मराठ्यांची आणि स्वराज्याची राजधानी रायगड. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जगलेला हा किल्ला. माझी 7वी वेळेस आहे करायची. हा भाई आजच येतोय फर्स्ट टाइम. अर्धा झालाय भावानो आमचा रायगड. आभय आहे आपल्या माग. हा बघा टकमकटोक दिसते आणि हे रायगडचं एक विस्तीर्ण असं स्वरूप. हा बघा पूर्ण धुक्यात हरवतोय 5 मिनिटात. 5 मिनिटात परत बाहेर दिसतोय. खरंच आज एकदम स्वर्गात आल्याची फिलिंग येते रायगडावर येऊन. तेव्हा पूर्ण खालीपर्यंत धुका आहे. इकडं ऊन पडले आणि परत आता हे धुकं येते पूर्ण रायगडाला झाकून टाकते. पायरी मार्ग ज्यांनी कोणी उघडला ना त्याचं खरंच मनापासून धन्यवाद. कारण हे सौंदर्य आम्हाला रोपवेनं नसतं दिसलं भावांना. हे फक्त ट्रेक करतच मिळू शकतं आपल्याला. किती छान आहे. आज पाऊस कमी आहे, म्हणजे नाहीच पाऊस आज आतापर्यंत पडला नाही. घराचं पाणी रुंद पाय वाटतं. आपल्या डाव्या बाजूने एका रांगेत सावकाश चला. बहुतेक ह्या पाट्या राज्याभिषेकाला लावलेल्या असणार.
आणि हे दिसते आता रायगडाचं टकमक टोक. एवढा क्लिअर दिसतोय की टकमक टोकावरचा झेंडा पण एकदम क्लिअर दिसतोय. कॅमेरात बहुतेक नाही दिसणार, डोळ्यांनी दिसतोय. आणि गर्दी पण आत्ता कमी, खाली भरपूर लोक आहेत. पायरी मार्ग चालू झालेला माहित नाही अजून कोणाला. मित्रांनो, रायगडाचा महादरवाजा 50% ट्रेक संपलाय आपला. इथे एक मोठा धबधबा आहे, फोटो काढून वर आलो. आता निघतो आम्ही महादरवाजाकडं. चला. पूर्ण ऊन आली टकमक टोकावर. हे बघा वानर सेना. चला मित्रांनो, हा बघा रायगडाचा महान असा महादरवाजा. भावांनो, आपण आलोय राजगडाच्या महादरवाजाला. महादरवाजाचं बलाढ्य रूप. छत्रपती शिवाजी. मित्रांनो, रायगडाचं टकमक टोक आणि हा महादरवाजा. आमचा महादरवाजापर्यंत रायगड एकदम आरामशीर चढून झालाय. म्हणजे आम्ही काही रश वगैरे नाही केला, निवांत फोटो वगैरे काढत केलाय. म्हणून निवांत करतोय, कारण टाइम भरपूर आहे आमच्याकडं. आणि आता जस्ट आम्ही इकडं इथले पाण्याचे 2 टाके ते बघायला आलो होतो. आता ते बघून आम्ही राहिलेला रायगड चढायला घेतोय. चला मग, पाऊस थांबलाय आता, मगाशी पाऊस येत होता. चला मग तुम्हाला बाकीचा रायगड दाखवतो. किल्ल्याचा विशाल असा महादरवाजा दिसतोय. मी आता तिथून आलोय. थोडाच राहिला रायगड आता, एक 10-15 मिनिटाचा. 10-15 मिनिटात करतो आम्ही. मित्रांनो, झालाय आपला रायगड पूर्ण, म्हणजे चढून झालाय. आता सदरेवर जाऊन बसू. एकदा बॉडी नॉर्मल झाली की मग बाकीचं बघायला चालू करू. तोपर्यंत हे पण सगळं धुकं जाऊन पूर्ण किल्ला क्लिअर होईल. चला, एक टाइम लॅप्स दाखवतो तुम्हाला राजसदरेवरील. हे बघा मित्रांनो, आपण आलोय आता राजसदरेवर.
राजसदर. आपण राजसदरेचं दर्शन घेऊन आणि महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेऊन मूर्तीच्या बॅक साईडला आलो शिवाजी महाराजांचा राजवाडा बघण्यासाठी. आणि तर राणीवासा वगैरे सगळंच आहे आणि अष्टकला मंडळांचे कार्यालय ते मागची बाजू बऱ्यापैकी आता पडलेलंच आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा. पण राणीवाशातल्या एका महालात आलो मित्रांनो. महाल बघून घ्या. अजून पण हा मस्त स्वरूपात आहे, असं म्हणजे एवढी पण पडझड नाही झालेली. विटांचं बांधकाम पण दिसते, बहुतेक बांधून घेतलं असं. चिखल आहे इथं जरा. विंडो आणि हे त्या काळचे टॉयलेट्स. बांधकामाचं एक उत्तम उदाहरण किल्ले रायगड. एकदम मस्त आणि सुरेख असं बांधकाम केलेलं आहे हिरो इंदुरकरांनी. पूर्ण रायगडावर धुकं. पाऊस जरा जास्त येत होता म्हणून नाश्ता करायला थांबलो होतो आम्ही इथे. रायगडची कॅन्टीन. मित्रांनो आत्ताच आपण रुपवेकडून इकडं समाधीकडे जात होतो. तर बघा हे एक मंदिर मी पण बघितलं नव्हतं कधी, आता एवढे दिवस झाले येऊन. पण इथे एक टाकं पण आहे. आता आम्ही इकडं आलो आणि हे बघितलं. तर इथून हा रोड बहुतेक सरळ होळीच्या माळावर निघतो ते मला माहित आहे. पण ही एक नवीन वाट आहे, ही छोटीशी पायवाट. ती कुठे जाते माहित नाही, आता ते बघतोय मी कुठं जाते. आणि एक एकदम अप्रतिम असा नजारा दिसतोय. मस्त वाटते. चला पुढे जाऊन भेटू. हा बघा मित्रांनो नजारा, एकदम स्वर्गात आल्याची फिलिंग इथे बघून. एवढ्या वेळेस रायगडावर आलो आणि असं वाटतं की मी हा नजारा बघायचा मिस केलाय. हा बघा किती सुंदर दिसते एकदम. हे जगदीश्वराचं मंदिर खरंच एकदम असं हे स्वर्गच आहे. हे बघा भावांना धुकं आणि गोमाता. या गोमाता. इकडं जाऊन मी तुम्हाला अजून असं जवळून दाखवायचा प्रयत्न करतो. मित्रांनो हे जगदीश्वराचं मंदिर आणि हा कुशावर्त तलाव. ह्या साईडला अगदी कोणच येत नाही, म्हणजे कोणच नाही. आणि हे वाडेश्वर देवाचं मंदिर, सुंदर असं मंदिर आहे. पण हे बघा इथं एवढी गर्दी असून रायगडावर इथं कोणच नाही बघायला. आणि कुशावर्त तलाव बघायलाही कोण नाही. आणि इकडं बघा नजारा कसा दिसतो. आज मी तिथपर्यंत पूर्ण जाऊन तुम्हाला दाखवतो की कसं दिसतंय आणि काय आहे एक्झॅक्ट इथं. नक्कीच तुम्ही रायगडावर आलात ना तर हे वाडेश्वर मंदिर, कुशावर्त तलाव इकडं पण या. हे पण एकदम असे रायगडाचेच भाग आहेत. हे बघा वाडेश्वर मंदिराची पूर्ण माहिती दिली आहे. आणि हे कुशावर्त तलावाची माहिती जरा पुसटशी झाली पण दिसते. आणि आता आपण जाऊ त्या टोकाकडं, बघू तिथं काय आहे आणि मी पण तुम्हाला दाखवतो कॅमेऱ्यातून. चला भेटू तिथे गेल्यावर.
मित्रांनो समाधी आणि जगदीश्वराचं मंदिर बघून आम्ही आता वापस जात आम्ही टोकावर चाललोय. भयानक गर्दी आहे टोकावर. हे बघा टोक दिसते. आम्ही आता वाट बघत जातोय. कसं दिसते. चला मित्रांनो आता एकदम कड्यावर जाऊन बघू आपण. साईडनं त्या कड्याच्या जातोय. हवा पण खूप आहे आणि वाट घसरडी झाली. टकमक टोकाचा नजारा खतरनाक एकदम. जवळून दाखवतो. हे बघा एकदम अशी उभी भिंत, एकदम खतरनाक असं दिसते. चला पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. रायगडाचं कसं दिसतंय भयानक गर्दी रायगडाच्या Look at the beauty of nature. पूर्ण किल्ला बघून मित्रांनो आम्ही आता मनोरे बघायला आलो. हे मनोरे तर जास्तच पडलेत. हे बघा हे मनोरे. चला आता आमचा पूर्ण किल्ला बघून झालाय. आम्ही गड घेतो उतरायला. धोका आले म्हणून काय दाखवत नाही. व्हिडिओ खाली गेल्यावर संपेन. गड घेतो उतरायला. आबाई करून आता आलो आम्ही महादरवाजापर्यंत. महादरवाजा सध्या कोणच नाही, पूर्ण रिकामा होता म्हणून मी ब्लॉग चालू केला कारण पाऊस पण येतोय. महादरवाजापर्यंत आलोय. आता उतरतोय आम्ही. कोणच नाही. मस्त वाटतंय. मित्रांनो रायगडातला नजारा उतरताना पूर्ण धुक्यात हरवला रायगड. टकमक उतरतोय आता. सगळं एकदम धुकं झाले. धबधबे पण एकदम जोरात चालू आहे. बहुतेक आता चालू केलाय, पाऊस नव्हता म्हणून, पण अजून बंद करायची शक्यता आहे.